कुणाची नाही जिजाबाई तुला वंदना कार्यक्रमाचा उल्लेख करता येईल, पण प्रस्तावित सूत्रसंचलन करणाऱ्यांना जास्त बोलायचं नसतं म्हणे, म्हणून मी हे थोडंच तुम्हाला सांगतोय. यानंतर आपण मूळ जो आपला सोहळा आहे शिक्षकांचा सत्कार समारंभ याच्याकडे बोलतोय. सर्वप्रथम यासाठी मॅडम खूप प्रयत्न करतात. मी तहसीलदार साहेब आणि केंद्रीय दादा या कुटुंबातील सदस्याचा सन्मान होतोय, त्या प्रसंगी आपण उपस्थित राहायचंय. कांबळे सर, तुम्ही घातलेल्या हाराचं मोल खूप मोठा आहे. केंद्रीय दादा तहसीलदार साहेब तर सत्कार करत आहेत. तू जे कुणाला सांगली स्वागत मान्यवरांनी करायचंय. एक मृदू स्वभावाचा आणि विद्यार्थ्यांविषयी कायम तळमळ असलेला आणि केवळ शिक्षक नाही तर मी आजही खेळाडू आहे असं विद्यार्थ्याला, समाजाला, पालकांना ठासून सांगणारे आणि खेळामधून दाखवून देणारे केज तालुक्याला त्यांनी अनेक बक्षिसं दिल्या. विनंती, मान्यवरांच्या परिवारातली जर मंडळी कोणी आली असतील तर त्यांनी स्वतःहून मान्यवर मंडळींबरोबर पुढे जायचं आहे. हिरवे सरांना विनंती आहे, आपल्या केंद्र बंधूंचा सत्कार होतोय, आपण त्या प्रसंगी उभं राहावं, त्यांच्या बरोबर असावं. चव्हाण सरांचंही काम खूप उल्लेखनीय अशा प्रकारचं आहे. समाजातल्या अनेक विषयावर लिहिण्याचं कोणताही काम करतात. त्यांच्या अनेक कवी संमेलनाला या ठिकाणी बरीच मंडळी उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांविषयी असलेली तळमळ, आपला कामातला प्रामाणिकपणा या गोष्टी अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारच्या आहेत. या पुढचे साधन घुगे सर. घुगेसात सलग 3 वर्ष प्रथम होती आणि विभागामध्ये दुसरी होती. कायम शाळेचा आलेख उंचावती. परिस्थितीमधला बहुतांश पालक वर्ग आहे. आपल्याला प्रथम आणणं हे दिव्य अशा प्रकारचं काम आहे. उच्च शिक्षित, उच्च कुटुंबातल्या मुलांना शिकवणं, त्यांची गुणवत्ता वाढवणं सोपं आहे, परंतु भूगोल आणि परिसरातील वाडी वस्तीवरील मुलांना मॅडमच्या आईही या ठिकाणी उपस्थित आहेत. देडे मॅडम फक्त घरात चांगलं काम करतात असं नाही सर, शाळेतही त्यांचं उत्तम अशा प्रकारचं काम आहे. ज्याचा उल्लेख, ज्याची दखल या ताईंचं काम आहे. त्यांच्या व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, अशा प्रकारची ही मंडळी आहे. यांच्या कामामुळं यांचाही आणि परिवाराचा, एका अर्थानं तालुक्याच्या शिक्षण विभागाचा हा गुणगौरव आहे. शाळा सोनी जवळा केंद्र केजचे केंद्र प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. चौरे सरांना विनंती आहे, आपल्या केंद्रातील सहकारी भगिनींचा या ठिकाणी सन्मान होतो आहे, या प्रसंगी आपण उपस्थित असावं. नवले मॅडमच्या परिवारातली जी मंडळी असतील त्यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं.
यानंतर नितीन आत्माराम हवळे सर इकडे बघ. शिक्षण विस्तार अधिकारी हे हावळे सरांचं सत्कार करत आहेत. हावळे सर ज्या शाळेवर कार्य करतात त्या परिसरातली बहुतांश मंडळी ऊसतोड कामगार आहेत आणि त्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेतही उत्तम अशा प्रकारचं शिक्षण मिळतं हे दाखवून देणारे हावळे सर आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी वरपे मॅडम मी समोर यायचं आहे. चंद वरपे, स्वाती नेमीचंद वरपे मॅडम, मीडियाचे केंद्र प्रमुख काकणाळे सर उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण आपल्या केंद्रातील सहकारी भगिनीचा सन्मान होतोय. शाळेवरील गुणवत्ता तपासण्यासाठी आपण शाळेला व्हिजिट देता, तशाच प्रकारे या सन्मान सोहळ्यातही आपली उपनवाडी केंद्र नांदूर काम तांबळे सरांनी केलं आणि त्यामुळं शाळेच्या बाहेर राहणारे अनेक पण कथाकार आहेत. आमचं भांडवलच शब्द ज्ञानाबरोबर आमचं वक्तव्य हे आहे आणि उत्तम अशा प्रकारचा वक्ता, उत्तम अशा प्रकारचा शिक्षक म्हणून लोखंडे सरांचा उल्लेख नेहमी तालुक्यामध्ये होतो. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकून ठेवून आणि त्यांची गुणवत्ता वाढत राहील यासाठी प्रयत्न, विशेष अशा प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले. आपल्या शाळेत, आमच्या शाळा छोट्या आहेत, कोणाची 4थी पर्यंत आहे, कोणाची 7वी पर्यंत आहे, परंतु आमच्या शाळेतून पास होऊन गेल्यानंतर प्राथमिक शाळा बोरगाव, केंद्र काळेगाव यांचं स्वागत जनार्दन सोनवणे की त्यांनी पोपटघट सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. भोसले सर या पुढे काही अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारचा आहे. माझ्याकडे शिकलेला विद्यार्थी माझ्याकडून पास झाला आणि तो काय करतो याची वारंवार असेल त्याच्या परिवाराच्या अनेक विद्यार्थी आज शैक्षणिक प्रगतीच्या उच्च पातळीवर आहे. प्राथमिक शाळा जाधव जवळा, केंद्र टाकळी या ठिकाणी कार्यरत आहेत. सहकारी मॅडमनाही विनंती आहे की त्यांनी मॅडम याची गुणवत्ता, उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केजच्या स्तरावर कायम चर्चेत राहिलेला विषय आहे की त्यांचं उल्लेखनीय अशा प्रकारचं कार्य सदैव शिक्षण विभागाला, शिक्षकांना दिसून येणार या ठिकाणी कार्य आहे. कुरेशी सर, मोहसिन सर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखा उर्दू या ठिकाणी कार्यरत आहेत. अत्यंत मृदू स्वभावाचा आणि उर्दू इकडे समोर